असं ऐकतो की ती कोसळून दरीत हो, हो. गेली वगैरे, पण त्याच्या मागे नक्की काय झालेलं असतं हे कळत नाही. मला वाटतं हे एक फार मोठं पाऊल आहे ना, हो, की कारण कदाचित गाडीच खराब झालेली असेल किंवा ड्रायव्हरचं प्रॉपर ट्रेनिंग नसेल, किंवा त्यांचे कामाचे तास त्यांना ठरवून देणं, हे सगळं आता आम्ही नवीन ह्याच्यामध्ये करतोय. आणि नवीन पण तुमचं आता नवीन बसेस बऱ्याच नवीन नवीन बस आलेल्या आम्ही आहेत. आता ऑर्डर जवळजवळ 1500 बसेसची नवीन ऑर्डर दिलेली आहे. त्या बसेस आम्हाला मिळाल्या की आम्ही जुन्या आमच्याकडे आता बऱ्याचशा बसेस या स्क्रॅप पॉलिसीमध्ये स्क्रॅपिंगला आलेल्या आहेत. आणि आता एसी बसेस पण आहेत का त्याचे हो, तुमच्या एसी ह्याच्यात? बसेसच अच्छा. आपण आता ऑर्डर केलेले. म्हणजे बरंच काही ह्याच्यात म्हणजे बघताना असं वाटतं की अरे परिवहन म्हणजे काय फक्त एसटी महामंडळ म्हणजे तेवढंच एक दिसतं. एसटी महामंडळ हे त्यातला एक भाग आहे. मग अजून काय आहे त्याच्या अजून अंडर? त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे जेवढ्या तुमच्याकडे या खाजगी बसेस धावतात, त्याच्यानंतर म्हणजे तुमच्या सगळ्या गाड्यांच्या जसे आर टी ओ हे मोठं डिपार्टमेंट परिवहनच्या अंडर येतं. की आपण सगळे जे आहेत ते लायसन आपल्याला काढणं, आपल्या गाड्यांना नंबर प्लेट लावणं. आता आम्ही नंबर प्लेट पण आम्ही सगळ्या गाड्यांच्या कंपल्सरी आता केलेलं आहे, की त्या नंबर प्लेट म्हणजे आपल्याला टोलला पण त्याच चालतील किंवा दंड पण त्याच्यावरच हे होईल. अशा पद्धतीने डिजिटलायझेशन पण आता खूप करतोय आम्ही त्याच्यामध्ये. आणि टोल वगैरे असतो तो पण आपल्या अंडर येतो का? हो, सगळं परिवहनच्या अंडर आहे. बरंच आहे म्हणजे ते हो, एक डिपार्टमेंटच एवढं मोठं आहे. डिपार्टमेंट आहे. मला कळतच नाही की तुम्ही एवढ्या सगळ्या डिपार्टमेंटचा कसा काय कारभार बघता? नाही आम्हाला एक आता घर आणि एक क्लिनिक बघताना 100 प्रश्न म्हणून पडतात. सोपं नाहीये ते आणि ते जो हसत. हो, पण आता इतके वर्ष मुळात सामाजिक काम करत असताना बऱ्याचशा गोष्टी माहिती पण असतात. त्यामुळे थोडं म्हणजे इझी तुम्ही पडतं. अगदी बघितलंय आतून हो, लोकांचे प्रॉब्लेम्स, हो. ते समजून घेतलेले आहेत नाही का? हं. आता तिसरं म्हणजे अल्पसंख्याक नाही का? त्याचं ते जरा एक नाजूक आणि सेन्सिटिव्ह असा विषय आहे ना? अल्पसंख्याकमध्ये आपण जर बघितलं तर जे समाजामध्ये कमी कमी लोक आहे, ज्यांची संख्या कमी आहे, त्यांना आपण अल्पसंख्याक म्हणतो. तर त्याच्यामध्ये जैन समाज येतो, ज्याच्यामध्ये मुसलमान येतं. म्हणजे अल्पसंख्याक हे धर्मावर बेस आहे. त्याच्यामध्ये पारशी येतं, ज्याच्यामध्ये बोहरी येतं, ज्याच्यामध्ये ख्रिश्चन येतं, ज्याच्यामध्ये शीख येतं. हे सगळे अल्पसंख्याकमध्ये येतात, जे संख्येने आपल्याकडे कमी आहेत. आणि हे खातं तसं बघितलं तर खूप इंटरेस्टिंग आहे, कारण आपण बघतो की ज्यावेळेस एखादा समाज अल्पसंख्याक असतो तर तो समाज थोडा इन्सिक्युअर्ड पण असतो. त्यांना सिक्युरिटी देणं हे मला वाटतं की हे सर्वात पहिलं खात्याचं काम आहे. आणि अल्पसंख्याकांच्या अंडर पण आम्ही खूप साऱ्या योजना आणलेल्या आहेत. खूप सारा निधी जातो. जसं पंजाब अकादमी ही अल्पसंख्याकांच्या अंडर येते. पंजाब कला अकादमी. तर त्यांच्यामुळे त्यांचं साहित्य, त्यांचं हे आपण त्याला बढावा देतो, त्यांचं कल्चर. तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत अल्पसंख्याकांच्या ह्याच्यात, की किती कोटा राहिला पाहिजे, शिक्षणामध्ये काय त्यांना देता येईल, आपल्याला काय योजना करता येतील. आणि असं नाही की सगळ्याच समाजामध्ये खरं तर इकॉनॉमिकली बॅकवर्ड सगळीकडेच असतात. त्यामुळं त्यांच्यासाठीच्या योजना आपण ह्या ज्या आहेत त्या अल्पसंख्याकांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये टाकतो. पण अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय म्हणजे मागासवर्गीयमध्ये पण ते पण जातीनुसार असतं. सामाजिक न्याय, ॲक्च्युली सामाजिक न्याय हे खातं आहे. त्याच्यामध्ये समाजातल्या लोकांना न्याय देणं असं त्याचं मूळ स्वरूप होतं. तर त्याच्यामध्ये त्या खात्यामध्ये आधी दलित होतं, त्या खात्यामध्ये आधी OBC होता म्हणजे समाज, त्या खात्यामध्ये अपंग होते, अंध होते. हे सगळं त्या खात्याच्या अंडर आधी होतं. आता थोडेसे त्या खात्यामधले बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या केल्यात, कारण खूप मोठा व्याप्ती आहे त्या खात्याची. आणि त्यामुळे आता ह्यांना कसं आपण मूळ प्रवाहात आणू शकू, मुळामध्ये हा त्याचा मेन उद्देश आत्ता आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही खात्याकडनं बऱ्याचशा योजना चालवतो. म्हणजे मुलांना ट्रेनिंग देणं, त्यांना शिक्षण देणं, त्यांना मार्गदर्शनच्या ह्याच्यानंतर अशा सगळ्या शिष्यवृत्ती. याच्यामध्ये 2 असतं. जेव्हा आपण एखाद्या मुलाला
स्कॉलरशिप पण देतो. स्कॉलरशिप अशासाठी की तो आहे त्याला कुठे हॉस्टेलला राहायला आहे तर त्याचं जेवणा खाण्याचा खर्च, त्याचा थोडासा जिथे राहतो त्या हॉस्टेलचा खर्च, अशी एक विशिष्ट रक्कम त्याला स्कॉलरशिप म्हणून दिली जाते. आणि फ्रीशिप म्हणजे आपल्याकडे जो दलित समाजाचा विद्यार्थी येतो त्याला आपण 60% त्याचे पैसे हे केंद्र सरकार पाठवतं त्याच्या फीचे आणि 40% आपण राज्य सरकार देतो आणि त्याला आपण फ्री शिक्षण देतो. त्याला परदेशी शिकायला जायचं असेल तर त्याच्यासाठीच्या आपल्याकडे योजना आहेत. तर खूप सारं आपण हे करतो. जेव्हा मला हे खातं आलं ना ॲक्च्युली त्यावेळेस मी म्हणलं आपण सरकार तर खूप साऱ्या योजना करतंय, त्यांच्यापर्यंत पोचतायत नाही पोचतायत, त्याचा किती रेशो आहे हे अजून मला माहिती नाही. पण मी असं ठरवलं की नाही, जेव्हा आपला ह्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण आपल्या पद्धतीने एक समजा आमची सामाजिक न्यायाची हॉस्टेल्स आहेत जिथे मुलं ही राहतात आणि त्या हॉस्टेलमधल्या मुलांची जर आपण एखादी स्पर्धा केली, 10,000 जवळजवळ मुलं आपली हॉस्टेलमध्ये आहेत राहायला, ह्या सगळे हॉस्टेल जी आपण महाराष्ट्रातली म्हणतो ती, तर त्या 10,000 मुलांची स्पर्धा केली आणि त्याच्यामधनं जर अशी हुशार एक 500 मुलं निवडली आणि त्या 500 मुलांनाच आपण जर प्रशिक्षण देऊ शकलो, एक टार्गेटेड की ह्या 500 मुलांमधली 100 मुलं आपल्याला डॉक्टर करायचे, 100 मुलं आपल्याला IAS IIT आली पाहिजेत. ह्या पद्धतीने काहीतरी टार्गेटेड करून मला असं वाटतं की ह्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकरांची 2 स्वप्न होती. एक तर समाज हा मूळ प्रवाहात आला पाहिजे आणि शिक्षणाने मोठा झाला पाहिजे आणि जातीनिहाय अर्थव्यवस्था तयार झाली पाहिजे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.